आपण मागच्या वेळेला 10वा पूर्ण केला होता. आपण 10व्यामध्ये बघितलं त्यांनी विभूती सांगितलेल्या होत्या भगवंतांनी, की विश्वामध्ये जिथे जिथे तेजाचा अंश कुठे दिसतो, व्यक्ती असू दे, वस्तू असू दे, निसर्गातली असू दे, तर तिथे कुठे माझा अंश आहे त्या माझ्या विभूती आहेत असं भगवंतांनी सांगितलं. आणि त्या विभूती सगळ्या स्पष्ट करून त्यांनी सांगितल्या, कुठे काय आहेत, काय कशामध्ये कोण आहे वगैरे. हे जणू काही थेअरी झाल्यासारखं झालं. हे सगळं एवढं भगवंतांनी सांगितलं वर्णन करून, आणि अर्जुनाची उत्कंठता अजूनच वाढली. हे सगळं वर्णन ऐकल्यावर त्याला वाटायला लागलं, भगवंत असं म्हणतायत की मी सगळ्या विश्वात भरून राहिलेलो आहे, विश्वातच माझं सगळं रूप आहे, हे जे नामरूपाने नटलेलं सगळं विश्व आहे त्रिभुवन, ते माझंच रूप आहे खरं. म्हणजे असं कसं काय म्हणतात भगवंत, मग हे कसं बरं असेल, काय असेल त्यांचं हे रूप, अशी त्याच्या त्याच्या मनाला उत्कंठा लागून राहिली. आणि म्हणून एकांशेन स्थितो जगत असं म्हटलं होतं शेवटी 10व्यात शेवटी भगवंतानी, एका अंशाने मी हे सर्व व्यापून माझ्या ठिकाणी स्थित आहे. आपल्याला माहिती आहे पूर्णमिदं पूर्णमिदः, की भगवंत संपूर्ण विश्व निर्माण करून त्यांच्या ह्याच्यात काही कमी होत नाही, आणि विश्व परत त्यांच्यामध्ये लीन झालं तरीही त्यांच्यात काही वाढत नाही, ते आहे तसेच आहे. तर हे कसं काय, त्याला जरा आश्चर्य वाटत होतं. आणि अर्थातच त्याच्या मनामध्ये ही इच्छा आली की आपण आता विचारावं भगवंतांना, की हे विश्वात तू भरून राहिलेलं आहेस ते कसं काय बाबा, मला जरा बघायचंय तुझं हे अलौकिक. पश्चिम योगम ऐश्वरम असं 9व्यातच त्याने सांगितलं होतं. मग योग ऐश्वर आहे तरी काय भगवंताचं, हे ऐश्वर मला जरा बघायला मिळालं तर फार बरं होईल असं त्याला वाटतं. आणि तो माहितीये, तो लाडका शिष्य होता भगवंताचा, मित्र होता, सखा होता, म्हणून त्यांनी हे धाडस केलेलं आहे. आणि म्हणून विश्वरूप दर्शन योगाच्या पहिल्यांदा शेवटी काय म्हटलेलं होतं ज्ञानेश्वरांनी 10व्याच्या शेवटी, की म्हणोनी विश्वरूप पुसावया लागी, पार्थ रिगता होईल कवणे भंगी, ते सांगेन पुढलिय प्रसंगी, ज्ञान म्हणे ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, कोण होईल कवणे भंगी. भंगी म्हणजे कुठल्या प्रकाराने, कशा प्रकाराने, अगदी त्या लाडी गोडी लावून आणि हे करून भगवंताला तो अर्जुन आपली इच्छा कशी पूर्ण करून घेईल बरं, ते आता मी पुढच्या वेळी सांगतो असं म्हणून उत्कंठा श्रोत्यांची पण त्यांनी वाढवलेली होती. मग तेव्हा पहिल्यांदाच आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी, जेथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटा. ज्ञानदेव सांगतात श्रोत्यांना, म्हटलंय ना त्यांनी, मी आता सांगित तुम्हाला अर्जुनांनी कसं केलं तर. म्हणून तर म्हणतात की कथा एकादशी या 11व्या ह्याच्यात इतकी सुरस आता कथा मी आहे ह्याच्यात सांगणार आहे, की विश्वरूपेसी होईल भेटा, पार्थाला विश्वरूपाची भेट म्हणून मिळणार आहे, त्याची भेट होणार आहे. आणि दोन कथा आहे दोन्ही रसी असं म्हटलेलं आहे, दोन रस ह्याच्यात मुख्यत्वे करून येणार आहेत. तुम्हाला माहिती आहे नवरस, साहित्यामध्ये नवरस असतात ना सगळे, शृंगार रस, हास्य, करुण, त्याच्यातला शांत, अद्भुत आणि शांत, हे दोन्ही आहे त्याच्यात असं त्यांचं म्हणणं आहे. कथा आहे दोन्ही रसी, त्या प्रत्येक रसाच्या एक एक भावना असतात, तशा इथे अद्भुताच्या अद्भुत रस असला की आपल्याला आश्चर्य नवल ही भावना उद्भवते, आणि शांत रस असला की वैराग्य उत्पन्न होतं, आतमध्ये कुठेतरी शांती होते. तसेच बाकीच्या रसाचे, करुण रस असला की शोक आपल्या मनात निर्माण होतो, रौद्र असलं की भयानक आणि क्रोध येतो किंवा नवल वाटतं, वीर वीरश्री म्हणतो ना आपण, वीर रस असला की उत्साह जोम वाटतो. तसं हा अद्भुत रस आश्चर्य निर्माण करतो, आणि हा शांत रस आपल्या मनात भक्ती आणि वैराग्य निर्माण करतो. ते इथे ज्ञानदेव म्हणतात की हे दोन रस मुख्य आहेत या अध्यायामध्ये. जेथ शांताची या घरा अद्भुत आल्या पाहुण राम, आणि येराही रसा पांतिकारा जाहला मानू. आता हा पाहुणेरू म्हणून आलाय बरं का, अद्भुत रस म्हणजे शांत रस मुख्य आहे, हे तर त्यांनी सांगितलं. शांत आपल्या संपूर्ण गीतेतच शांत रसच जास्त आहे, पण ह्या ह्याच्यामध्ये रौद्र अद्भुत हे पण आलेले आहेत सगळे 11व्या अध्यायामध्ये, जे वर्णन केलेलं आहे भगवंतानी संपूर्ण विश्वरूपाचं त्याच्यामध्ये.
म्हणून ते म्हणतात अद्भुत आला हे पाहुणेरा, म्हणजे पाहुणा जसा मुख्य यजमानाच्या घरी थोडा जेवायला पंक्तीला आला, आता चला आमच्या पंक्तीला बसा आता तुम्ही, तसा हा अद्भुत आलेला आहे पाहुणेरू. येराही रसा पांतिकारा, पांतिकारा म्हणजे पंगत, आणि इतर रसांना पण थोडी थोडी जागा मिळालेली आहे त्याच्यात, असं ज्ञानदेव म्हणतात. अहो वधूवरांची मिळणी, जैशी वराडी आहे लुगडी लेणी, तैसे देशियाचे सुखासिनी मिरवले रस. लग्न असतं, वधूवर मुख्य आपण म्हणतो सहमूर्ती असतात, त्यांचे असतात, पण त्यांच्या बरोबरच वऱ्हाडी जे असतात त्यांना पण काहीतरी काहीतरी आहेर मिळतात, जेवण मिळतं. तसं म्हणे इतर जे आहेत, देशीचे ये सुखासनी, देशी आहे मराठी, त्याच्या सुखासनी म्हटले पालखीत, हे त्या मुख्य मराठी त्याच्यातनं शांती रस आणि अद्भुत रस आहे, त्याच्या पालखीत इतर पण रस आहेत, त्यांना पण हे मिळालेलं आहे, इथे जागा मिळालेली आहे ते इतर. परी शांताद्भुत बरवे, जे डोळियांच्या अंजुळी घ्यावे, जैसे हरिहर प्रेम भावे आले केव्हा. मुद्दाम मी या ओळी सांगते तुम्हाला, ज्ञानेश्वरांनी काय सुंदर वर्णन केलेले बघ. डोळियाच्या अंजुळी घ्यावे, डोळ्यात भरतील असं, अंजुळी घ्यावे डोळ्याच्या. अंजुळी म्हणजे काय माहितीये तुम्हाला? हाताची ओंजळ, त्या आपण ओंजळीत घेतो आणि आपल्याला दिसतं, तसं डोळ्याची अंजुळी म्हटलंय, म्हणजे डोळ्याच्या आपल्या पशामध्ये अगदी म्हणजेच काय भरते, आपण म्हटलं ना अरे डोळ्यात भरेल अगदी असं रूप आहे बरं का त्यांचं, किंवा डोळ्यात भरतील अशी सजावट आहे, एकदम उठून दिसतं. तसं हे दोन रस ह्याच्यामध्ये आलेले, अद्भुत रस आणि शांत रस, हे मुख्यत्वे करून आहेत, म्हणून ते डोळ्यात भरते असं ते म्हणतात. आणि ते कुठल्या रूपाने, आता बघा शांत रस कुठे आणि अद्भुत रस कुठे, तसं बघितलं गेलं तर त्यांच्या भावना बघितल्या तर विरोधी आहेत, पण ते एकत्र आलेले आहेत. तर कसं म्हणे हरी आणि हर, विष्णू आणि शंकर, विष्णू हे शांत रसाचं रूप आहे आणि हर रुद्र, रौद्र रूप आणि भयानक, म्हणून ते म्हणे प्रेम भावे आले खेवा, त्यांनी एकमेकांना आलिंगन द्यावं, त्याप्रमाणे हे दोन्ही रस म्हणे इथे एकत्र आलेले आहेत. अशा प्रकारे ह्याच्या ही कथा गुंफली गेलेली आहे असं ते म्हणतात ह्याच्यातली. माझी गीता, आणि कसं म्हणे झालंय ह्या प्रयाग म्हणतात, तुम्हाला माहिती ना प्रयाग संगम होतो, त्रिवेणी संगम आहे प्रयागराजला, दोन नदींचा संगम होतो आणि तिसरी सरस्वती आहे. तर गंगा यमुनेचं जसं संगम व्हावा, आणि माझी गीता सरस्वती गुप्त, म्हणजे इथे त्याच्यामध्ये जी सरस्वती गुप्त आहे ती जणू काही इथे गीता आहे म्हणे, गीता सरस्वती गुप्त, आणि दोन्ही रस ते ओघमूर्त, आणि हे दोन रस इथं सरस्वती आणि हे दोन रस यांचा प्रयाग झाले, या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा. हा त्रिवेणी संगम बघा श्रोते हो, आपल्याला लाभलेला आहे असा. हरिहरांचं पण मिलन झालेलं आहे आणि त्याच्यात परत गीता आहे, जसं गंगा यमुना सरस्वती यांचा संगम व्हावा. शांत रस अद्भुत रस, आणि त्याच्यामध्ये गीता रूप रसाळ वाणीतलं सौंदर्य का, कारण भगवंतांच्या मुखातनं आलेली आहे ती म्हणून. तीरे संस्कृताची गहने, तोडोनी मराठीया शब्द सोपाने, रचली धर्म निधाने निवृत्ती देवे. ज्ञानदेव म्हणतात की संस्कृताची गहने, अवघड, गहन म्हणजे अवघड, संस्कृत कोणाला कळत नव्हतं, गहन आहे अवघड आहे, आणि म्हणूनच मराठीतनं केली ना भाष्य ज्ञानदेवाने सगळ्या अज्ञाना लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी, आपल्यासारख्या लोकांसाठी, त्याच्यातनं आपल्याला अजून गीतेतलं अंतरंग कळतं. तसं ते म्हणतात, आणि त्यांनी कल्पना किती छान केली बघा, शब्द सोपाने म्हटलं, घाट नदीच्या किनारी बघा, नदीच्या एकदम नदीपाशी जायचं, प्रवाहात तुम्हाला आंघोळ करायचंय, पाय बुडवायचे, तर एकदम नदीच्या ते घाट नसेल तर जाता येतं का, आणि धोका पण असतो, म्हणून काय करतात घाट बांधतात ना तिथे. तसं त्यांनी म्हटलेलं आहे की संस्कृत रूपी गहन होत ते घाट होते, ते तोडून पायऱ्यांचा घाट केलेला आहे. हा कुठला शब्द सोपाने मराठीया, मराठी रूपी पायऱ्यांचा घाट करून दिलेला आहे आपल्याला. आणि कोणी निवृत्ती देवे धर्म निधाने, धर्माचं निधानच असे जे माझे गुरु आहेत निवृत्तीनाथ, त्यांनी म्हणे हे केले, कारण त्यांच्या कृपेनेच मी हे करू शकलेलं आहे. असं दरवेळेला सगळं श्रेय ज्ञानदेव आपल्या गुरुंना देतात. म्हणून हे असं संस्कृताचे जे
अवघड पडत होतं. त्याच्याऐवजी हे सोपे पायऱ्या रूपी मराठीमध्ये सुंदर हे वर्णन केलेलं आहे आणि तेच कसं ह्याच्यात केलेलं आहे आणि त्याच्यातच हे रस कसे आलेले आहेत ते आपल्याला बघायचे असं ते म्हणतात. अहो पुसा आपणची पडविजे मग पढे तरी माथा तुकीचे का करविलेनी चोजे न रिझे बाळका माय. एक एक त्यांच्या कल्पना बघा माऊलीच्या सुंदर मुद्दामून ह्या ओव्या वाचते मी काय शब्द वापरते. त्यांना असं म्हणायचे त्यांनी आधी म्हटलंय की माय बाप तुम्ही सज्जन अवधान दिजे. श्रोतांना माय बाप मानतात संत मानतात ते लक्ष द्या मी काय सांगतो ते लक्ष द्या. तर त्यांना असं पुढे वाटतं अरे आपण या सगळ्यांना माझ्याकडे लक्ष द्या ऐका असं म्हटलं तर यांचा अपमान तर नाही ना झाला. म्हणून लगेच ते पुढे काय म्हणते अहो पुसा पुसा म्हणजे पोपट. त्या पोपटाला आपणच पढवतो बरं का आणि बोलायला शिकवतो आणि तो बोलायला लागला विठू विठू किंवा काय जे बोलतो ते आपणच मांडवलं अरे वा वा काय छान बोलला छान बोलला. जसं करवेलेनी चोचे न रिझे बाळका माय. आई शिकवते बाळाला छोटं बाळ असतं बघा नुकतंच बोलायला शिकले किंवा इथे इथं बस रे मोरा या भुर्र उडाली चिमणी असं ते आईला इतका आनंद होतो ते आपलं बाळ असं करतं. आता कोणी येऊ देत पाहुणे की मग सांगते हे करून दाखव ते करून दाखव ते बिचारं बाळ इतकं कंटाळतं आणि म्हणून तुम्हाला माहितीये पहिले काहीतरी करायला सांगितलं की ते पटकीन न सांगता पुढच्या ओळीने सगळं करून घेतात. त्याच्यात म्हणजे म्हणलंय की आईला किती आई शिकवते पण आईला किती आनंद होतो. तसं ते म्हणतात प्रभू तुमचे जे शिकवले अहो तुम्हीच मला शिकवले तुमचा आधार श्रोत्यांना मोठेपणा देतायत नाही. श्रोते मायबाप आहेत संत आहेत विद्वान आहेत असं नेहमी म्हणतात. तुम्हीच मला शिकवलेले आणि तेच मी सांगणार आहे म्हणून मी लक्ष द्या म्हणतो मी वेगळं काही सांगणार नाहीये. तव निवृत्ती दास म्हणे जी कृष्णार्जुनांचे बोलणे मी प्राकृत काया सांग देणे परी सांगावा तुम्ही. मग संत म्हणताय तिथे मध्ये ठीक आहे आनंद झाला तू म्हटलास तसं पण आता काय सांग. त्या म्हणते मी काय सांगणार तुम्हीच माझ्याकडनं पडवून घेणार आहात. जे काय मी सांगणार आहे प्राकृत काय सांगू जाणे. अहो मी प्राकृतमध्ये भाष्य करणं किती अवघड गोष्ट आहे पण माझ्या गुरूंच्या याने आणि तुमचा जो आशीर्वाद आहे त्याच्यामुळे मी सांगू शकतो. त्याच्याशिवाय सांगावा तुम्ही म्हटले माझ्याकडून तुम्हीच बोलवून घ्या मी कोण सांगणारा. अहो राणीची या पाले खाईरा नेवाणे करविले लंकेश्वरा. एकला अर्जुन परी अक्षोहिणी अकरा न जिण्याची काही कुणीतरी करून घेत कृपा करणारा असतो. जसं म्हणे राणीची या पाले खाईरा रानातला पाला खाणारे कोण होते सगळे वानर होते. त्या वानरांच्या करवी त्यांनी रावणाचा वध केला की नाही रामाने. त्यांच्या करवी रामाचं एवढं अद्भुत होतं. लंकेश्वरा करविले नेवाणे नेवाणे म्हणजे पराभव झाला त्याचा हरवलं त्याला. आणि अर्जुन एकटा पण 11 अक्षोहिणी सैन्याला त्यांनी जिंकलं की नाही. हे कुणाची कृपा होती कृष्णाची होती. कृष्णाचा हात होता त्याच्या मागे म्हणून त्यांनी करून घेतलं. तसं त्यांना म्हणायचं की अहो तुम्ही माझ्या मागे आहात म्हणूनच मी हे करायला धसतोय बरं माझे गुरु आणि तुम्ही श्रोते. बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी. गीतेचं महत्व काय श्रीकृष्णाने प्रत्यक्ष मुखातून सांगितलेले आहे मी काय सांगणार म्हणाले. म्हणूनच त्याला मोठेपणा एवढा आलेला आहे. बाप बाप म्हटलेलं आहे. बापरे बापरे काय गीतेचा महिमा वर्णावा मी. वेदी प्रतिपाद्य देवता प्रतिपाद्य म्हणजे ज्या ग्रंथामध्ये जो विषय आलेला आहे ज्या विषयाचं वर्णन केलेलं आहे ते प्रतिपाद्य विषय असं म्हणतात. आता वेदांमधला काय आहे प्रतिपाद्य प्रत्यक्ष ब्रह्म. ब्रह्म म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे तोच जर त्यातला विषय आहे जिये ग्रंथी तोच त्या सांगणार आहे. मग बघा ना तुम्ही काय महती असेल त्या गीतेची. काय गौरव मी काय मानणार म्हणे आणि मी काय सांगणार. पण तुमची कृपा आहे म्हणून मी हे करू शकतो. हे सर्व ही सर्वेश्वरू ऐसा प्रतितिगत जो पती करू तो बाहेरी होवावा गोचरू लोचनासी. ज्ञानदेवच म्हणजे आपल्या मनातलं याच्या तोंडात घालून म्हणतात संजयच्या की हे सर्व ही म्हणजे हे सगळं जग विश्व सर्वेश्वरू ऐसा प्रतितिगत जो पती करू. सगळं विश्व हे ब्रह्मानीच भरलेलं आहे. ऐसा प्रतिती गत म्हटलं प्रतिती आपण हस्तगत केलं म्हणजे मिळवलंय तशी अनुभव आलेला हस्तगत केलेला आहे म्हणजे कुठे 10व्यात आता 10व्यापर्यंत नुसत्या 10व्यात नाही आतापर्यंत जे ज्ञान दिलंय भगवंतानी
तोपर्यंत अर्जुनाला आता 9व्यात सुद्धा त्यांनी सांगितलं ना, सगुण रूपातलं पश्चिम योगम ऐश्वरम म्हणलेलं. हे जो आलेला अनुभव त्याला, हे जे ऐश्वर आहे, तो होवावा गोचरू लोचनासी, ह्या लोचनांना प्रत्यक्ष दिसावा अशी त्यांनी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली अर्जुनाच्या. म्हणजे 10व्यात मी म्हटलं जसं थेअरी सांगितली, आता प्रॅक्टिकल पाहिजे. आपण प्रत्यक्ष शास्त्रामध्ये आपण शाळेमध्ये नाही का बघितलं, सायन्सचे प्रॅक्टिकल, एखादा ऑक्सिजन कसा तयार होतो, प्रयोग तो आपण वाचतो, आधी लिहितो. अरे पण प्रत्यक्ष केल्याशिवाय कळत नाही ना, मग ते प्रॅक्टिकल पाहिजे, मग ठसतं ते, मग तसं प्रॅक्टिकल पाहिजे ना. म्हणून त्याला ते प्रत्यक्ष बघावं असं हे. आता परमेश्वर भरून राहिलाय सगळीकडे हे पटलंय त्याला आता, पण ते प्रत्यक्ष बघायची इच्छा त्याला आहे. म्हणे मागा कवणी कही जे पडियंतेने पुसिले नाही, सहसा कैसे काही सांगो म्हणे. जरा कचरतोय, थोडासा संकोच आणतो, म्हणतो अहो मागे कोणीच ही गोष्ट केली, कारण आतापर्यंत अर्जुनाने अभ्यास केलेला आहे. म्हटलंय ना 10व्यामध्ये, नारी देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीशिमे, नारद इतर ऋषी व्यासांनी मला खूप कथा सांगितल्या, ज्ञान दिलं, पण त्यावेळेला माझं लक्ष कुठे होतं, त्यातला रस काय आहे, स्वर काय आहे ह्याच्याकडे, पण तुझा महिमा ह्याच्यातनं काय सांगितलंय ते मला कळलं नव्हतं, पण आता कळतोय असं म्हटलंय ना 10व्यामध्ये. तसंच तेव्हा म्हणते की कोणी, म्हणजे त्याला म्हणते आतापर्यंत तर मी ऐकलं नाहीये कोणी विश्वरूप असं बघितलेलं आणि सांगितलंय, मग मी कसा काय एकटा विचारू एकदम विश्वरूप, सहसा कैसे काही सांगू, एकदम इथलसा एकदम कसं काय म्हणू. मी जरी सलगीचा सांगू तरी काय आईसी हुनी अंतरंगू, परी तेही हा प्रसंगू बिहाली पुसे. अहो मी जर सलगीचा सांगू म्हणजे बरोबर आहे, मी मेहुणा आहे, आमचं नातं आहे, मेहुणा आणि सखा आहे, शिष्य आहे, तरी पण काय लक्ष्मीपेक्षाही मी जवळचा झालो का काय. आई सिहुनी अंतरंगू, लक्ष्मी म्हणजे त्याची पाय चेपणार लक्ष्मी, त्याची बायको विष्णूची, ती सतत तिच्यापेक्षा मी जवळचा कसा बरं होईल. तीही प्रसंग पाहू बिहाली, म्हणजे लक्ष्मीनी पण कधी मी ऐकलं नाहीये धाडस केलेलं की मला विश्वरूप दाखवा म्हणून तुमचं, आणि मी एकदम केवढं काय. म्हणजे पूर्वीचे केवढे एक एक प्रेमळ भक्त थोर होते, पण त्यांची बरोबरी माझी आहे का एवढी. म्हणजे इथे त्याचा नम्र भाव बघा अर्जुनाचा आपल्याकडे. असं अहंकारी नाहीये की अरे माझ्या सखा आहे, श्रीकृष्णांचा मी शिष्य आहे, मग काय माझा हक्कच आहे तो, अशी भाषा नाहीये. सत्शिष्य का होता तो, हे गुण होते त्याच्यात, म्हणून तो सत्य. म्हणूनच भगवंतानी त्याला जवळ केलेलं आहे, गीता त्याला सांगितली, इतरांना का नाही सांगितली. म्हणून तेच म्हणतात की ह्याची बरीच उदाहरणं दिली आहेत ज्ञानदेवानी, मग सनकादिक वगैरे, आणखीन सगळे गरुड, गरुडापेक्षा काय मी मोठा आहे का, गरुड तर त्यांच्या पायाशी असतो, सतत वाहून नेतो, तर मी कसं विचारू. आणि न पुसेची जरी म्हणे तरी विश्वरूप देखील या विणे, सुख नोहेची परी जिणे तेही विपाये. पण आता विचार न विचार म्हटलं तरी मला राहवत नाही, इतकी उत्सुकता दाटली आता माझ्या मनात. देखणे म्हणे सुख नाही, मी तळमळत राहीन, माझ्या मनाला सुख आनंद मिळणारच नाही. आणि जगणं ते मनात, आपण म्हणतो ना आपल्या मनात काहीतरी असते, खुटखुट राहते, आणि ते सारखं आपलं ते सलतं, अर हे विचारलं असतं तर बरं झालं, हे आपण बघितलं असतं बरं झालं असतं. तसं तो म्हणतोय पुढे माझं जगणं कठीण होईल ही इच्छा माझी राहिली तर. म्हणून आता पुसो आळू माळसे, मग करू देवा आवडे तैसे, येणे प्रवर्तला साध्वसे पार्थू बोलो. तो म्हणते ठीक आहे, म्हणून काय करावं. आता त्याची हे बघा, आपण म्हणतो ना स्ट्रॅटेजी असते एखाद्याच्या, हुशारपणा बघा अर्जुनाचा कसं वगैरे विचारायचं. एखाद्या आता बघा लहान मुलांना, शाळेतल्या मुलाला सहलीला वगैरे जायचं असतं, बाबा देतील की नाही परवानगी, बापरे काय करू, एवढा खर्च आहे वगैरे. मग ते आई म्हणते जरा मूड बघो बाबांचा कसा आहे काय, आणि मग हळूहळू विचार जरा, सगळं एकदम नको काढू. तसा हळूहळू पुसो आळू, शब्द बघा ज्ञानदेवांचे, मुद्दामून मी हा ज्ञानाच्या ओव्या का वाचते, गीतेमधल्या श्लोकांत बिटवीन द लाईन म्हटले, तसा जे भाव आहेत ना दोघांच्या मध्ये, इतके सुंदर रीतीने ज्ञानदेवांनी सांगितले. तो म्हणतो पुसो आळू माळसे, हळूच थोडस जरा आधी विचारून बघूया, मग करू देवा आवडे. मग आता देवाला काय वाटेल ते करू दे म्हणे, मग तो विचारतो तर मी हळूच आधी, मग तो काय करायचं ते करेल. येणे प्रवर्तला साध्वसे पार्थुबुल, साध्वसे भीत भीत संकोचाने,
आणि असं त्याच्या मनात आल्यामुळे तो भीत भीत जरा पुढे बोलायला तयार झाला. सुरुवातीला पहा तया पांडवाचे नि जावे, जो कृष्ण राणीही प्रतिपाळू धावे, तया ते अर्जुने जव पुसावे, तव साहिल काही ज्ञानदेव म्हणतात. म्हणजे त्यांना तो म्हणतात, अहो पांडवांचं नाव जरी घेतलं तरी कृष्ण धावून जात होता त्यांच्या मदतीला. काय राणीही प्रतिपाळू, द्रौपदी संकटात पडली, तिला थाळी दिली, ते ऋषी आले, दुर्वास ऋषी, त्यांच्यापासून तिला वाचवलं, आणखीन काय संकट होतं ते पण वाचवलं. मग असा अर्जुन आणि त्या पांडवातला लाडका अर्जुन त्यांचा, त्या अर्जुनाने विचारावं आणि भगवंतांनी सांगायचं नाही, असं होईल का कधी? साहिल काही सहन होईल का श्रीकृष्णाला गप्प बसून? म्हणजे ज्ञानदेवांचा इथे विश्वास बघा की ते नक्की दाखवणारच, अर्जुनाचं म्हणणं ते मांडणारच. म्हणून देव विश्वरोविल रूप होईल आपैसा म्हटलंय, आपोआपच बघा तो विश्वरूप दाखवणारच. आणि तो आता काय कसा म्हणतोय ते बघा. मग पार्थू देवा ते म्हणे, जी तुम्ही मज कारणे वाच्य केले न बोलणे कृपानिधे. आता सुरुवातीला आपण म्हणतो ना मखलाशी करणे किंवा सुरुवात, भगवंतांचा म्हणजे इथे मुद्दामून स्वार्थ, असा स्वार्थ तर साधायचाच होता त्याला, पण भगवंतांचं स्तुती वचन आपल्या ते सगळ्यात आपल्याला माहिती आहे ना, सामवेदामध्ये भगवंतांची स्तुती वचन फार सुंदर आहे. आणि त्याच्यातलं बृहत साम म्हणून 10व्यात आपण बघितलं, बृहत साम तथा सामना, म्हणजे सामवेदातला बृहत साम हे जो भाग रुची आहे ती अत्यंत अजून सुंदर आहे. भगवंतांचे आपण स्तुती करतो, आरतीमध्ये करतो, इतर ह्याच्यामध्ये, तसंच तो स्तुती करतोय त्यांची. आवाज येत नाहीये? हॅलो हॅलो, आता येतो? हा. तर अर्जुन म्हणतोय की कसं काय आता मी विचारावं, तर म्हणून तो म्हणतोय मज कारणे वाच्य केले न बोलणे. म्हणतोय भगवंतानी, तुम्ही मला भगवंता आतापर्यंत जे शब्दात सांगता येत नाही ते मला तुम्ही सांगितलेलं आहे, इतकी कृपा केली. म्हणजे इथे लिहिलं श्लोक आहे ना, मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म सैद्धित, माझ्यावर काय अनुग्रह केलाय तुम्ही, काय कृपा केली आहे, तर हे मला तुम्ही सांगितलं, गुह्य ज्ञान दिलं, जे बोलता येत नाही खरं शब्दामध्ये ते तुम्ही मला दिलेलं आहे. न बोलणे कृपा निधे, कृपेचा निधी आहेस तू आणि तू मला दिलेलं आहेस. साचची महामोहाची ये पुरी, बुडाले या देखोनी सीसवरी, तू आपण पे घालोनी श्रीहरी, मग काढिले माते. म्हणे मी महापुरात, साधा सुद्धा पूर नाही, कुठला मोहाचा, मोहाच्या भ्रमात तो पडलेला होता. आपण बघितलं ना पहिल्या दुसऱ्या अर्जुन विषाद योगापासनं, की हे माझे नातलग आहेत, मी कशाला मारू, मला पाप लागेल वगैरे वगैरे. तर अशा महापुरात, आता त्याला कळलेले आपण महापुरात पडलेलो होतो मोहाच्या, आपण ते भगवंतानी वाचवलेले आपल्याला. त्या महापुरात मी कुठे म्हणतो सीसवारी म्हटलं, थोडा थोडका नाही, अहो कमरेपर्यंत तुम्ही कुठेतरी गेलात तर पटकीन बाहेर निघता येईल, पण सीसवारी बुडेल, डोकं बुडेल इतकं मी गेलं होतं. पण म्हणे तू त्याच्यात उडी घातलीस आणि मला वाचवलं, ही माझ्यावर तू काय कृपा केली, अनुग्रह केला. मदनुग्रह आहे असं जे म्हटलंय ते काय ते इथे सांगतोय अर्जुन, तुम्ही माझ्यावर ही कृपा केली आणि मला त्याच्यातनं बाहेर काढले. मागा जळत काढिलो जोहरी, जोहरी आगीतनं मोठ्या, कुठनं काढलं बरं त्यांनी, लाक्षागृहामधून. पांडवांच्या विरुद्ध कट केला होता, लाक्षागृहामध्ये जाळून टाकायचं. पण ते भगवंतांचीच कृपा होती म्हणून सगळं पुढे घडलं, त्याच्यातनं मार्ग निघाला. म्हणून तो म्हणतो तुम्हीच काढलं. तेव्हा देहासीची भय अवधारी, तेव्हा फक्त शरीरालाच भय होतं. पण आता म्हणे जोहर वाहर दुसरी चैतन्या सकट, जोहर वाहर, हा आता हा सगळा जो मी पडलो या मोहाच्या ह्याच्यात, तो म्हणे चैतन्या सकट, ह्या ज्या मोहात मी पडलो तो अग्नी काहीतरी वेगळाच अजून भयानक पण, त्याच्यात चैतन्या सकट मी जळतोय, आत्मा पण जळतोय म्हणजे माझा, असं म्हणतोय तो. आणि ह्याच्यातनं तू मला काढलेलं आहेस बाहेर. ह्याच्यातनं इथे पुढे सुद्धा त्यांनी इतकं सुंदर केलेली आहे बघा कल्पना, छान सांगितले. दुराग्रहे हिरण्याक्षे, माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे,
मग मोहार्ण व वाक्षे निघोनी ठेला. हिरण्याक्ष राक्षस असे तुम्हाला माहिती आहे की वराह अवतार का घ्यावा लागला की देवदानवांचं युद्ध झालं तेव्हा हिरण्याक्ष राक्षसांनी काय केलं होतं, पृथ्वी काखेत घातली आणि पळून गेला आणि समुद्रात बुडी घालून बसला होता. मग त्या पृथ्वीला वाचवण्यासाठी भगवंतानी वराहाचं रूप घेतलं आणि त्याला उचललेली आहे आपल्या दोन ह्याच्यावर दंतांवर आणि काढलेली आहे. ते वराह रूप घेऊन वर काढलं तर आता म्हणे तेथ तुझे गोसावीपणे एक वेळ बुद्धीची या ठाया येणे, हे दुसरे वराह होणे पडिले तुझं. इथं काय झालं म्हणे, बुद्धिरूपी वसुंधरा ही सगळी पडली होती या मोहपुरात आणि त्याच्यासाठी म्हणे दुसऱ्यांदा तुला वराह व्हावं लागलं रे. तुम्हाला काढलंच म्हणजे ती बुद्धिरूपी माझी वसुंधरा गेली होती, बुडत होती, त्याच्यासाठी तुला दुसऱ्यांदा वराह व्हायला लागलं. आता म्हणजे म्हटलं होतं ना त्यांनी, त्या अर्जुनने म्हटले की त्याला सगळ्या ऋषी मुनींनी सांगितलेलं कथा आता त्याला आठवत आहेत सगळ्या, काय महिमा आहे भगवंताचा असं त्याला सगळं आठवत. तर असं तो माझ्यासाठी म्हणे जणू काही दुसरं वराह रूप घेतलंच ते. आणि प्रकृती किर उगाणा दिधला परी पुरुषाचाही ठावो दाविला. आता काय काय तो माझ्यासाठी केलं ते आधी नम्रतेने स्तुती करतोय भगवंताची विचारायच्या आधी. म्हणे सातव्या प्रकृती कशी आहे ते सांगितलं, आपण बघितले ना, परा प्रकृती अपरा प्रकृती काय आहे, अष्टदा प्रकृती ते सांगितलं. आणि आठव्यात पुरुषाचाही ठाव अक्षर ब्रह्म म्हणजे काय आहे ते पण मला सांगितलं आठव्यात. आणि त्यांनी मला कळलं रे सगळं काय काय, खरंच तुझं रूप काय आहे, ज्ञान झालं. जयाचा महिमा पांघरोनी जाहला धडवतो वेदू. म्हणजे जयाचा महिमा म्हणजे जो अक्षर ब्रह्म आहे, पुरुषोत्तम आहे, तेच म्हणे त्याच्याच मुळे वेदांना वैभव प्राप्त. धडोता झाला म्हणजे सवस्त्र झाला, सुशोभित झाला त्याच्यामुळे. कारण प्रतिपाद्य आपण बघतो ना, प्रतिपाद्य विषय काय वेदांचा, श्रीकृष्ण आहे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुझ्यामुळेच त्यांना मान प्राप्त झालेला आहे. म्हणून भीड साकडेने धरवे, जीवी आवडे तेही तुझा पुढा बोलावे, तेव्हा राहे म्हणे तिले देवे चाड सांगे. म्हणून अर्जुन म्हणतोय की मग आता मी संकोच जरा सोडून न, भिडेचं संकट संकोच आता मी धरत नाहीये. आता एकदा काय ते तुला विचारूनच, जीव आवडे तेही तुझ्या पुढे, मला जे काय वाटतंय ना मनात ते तुझ्या पुढे आता बोलतोच, तुला विचार. ही सगळी प्रस्तावना केली. आता भगवंत काय जाणत नाहीत, सगळ्यांच्या हृदयात असणारा तो सावळा श्रीकृष्ण माहितीये. म्हणून तो हसून म्हणतोय, बरं बरं रे अर्जुना, राहे म्हणते, बरं ते राहू दे रे, सांग चाड सांगे, काय इच्छा आहे सांग तुझी, ते राहू दे म्हणे. आपण म्हणतो ना भीड भिकेची बहीण आहे, तसं भीड ठेवली तर हे होईल. पुढे सुद्धा एका याच्यात आलेला आहे उल्लेख की तू अर्जुना, तू हे विचारलंस तर बरं चांगलं केलंस आहे, म्हणजे तू भीड ठेवली नाहीस ते बरं झालं. म्हणून ते म्हणतात ठीक आहे ठीक आहे, तुझं काय म्हणतोय ते सांग तरी. ते मुद्दल स्वरूप तुझे जेथुनी ये द्विभुजे हन चतुर्भुजे, सुकार्या सुरकार्याचे निव्याजे घेवो घेवो येसी. भगवंता म्हणे तुझं जे मुद्दल स्वरूप, मूळचं स्वरूप आहे, जे ब्रह्मरूप परमतत्व रूप आहे, सगळीकडे ते पसरलेलं आहे, अशाच मूळ मुद्दल तत्वामधनच तू चतुर्भुज द्विभुज अशी रूप घेऊन सुरकार्याचे निवासे देवांना मदत करण्यासाठी, परित्राणाय साधूनां विनाशायचे दुष्कृतां म्हटलं, तशासाठी तू अवतार घेतोस. ते जे काय आहे तुझं मूळ मुद्दल स्वरूप, पै जळशयनाच्या अवगणिया का मत्स्य कुर्मया मिरवणिया, खेळू सरलिया तू गुणिया साठविसी जेथ. जळ शयनाची अवगणिया म्हणे तू शेषावर झोपला असते, सोंग असतं तुझं, मला माहितीये म्हणे तू सगळे कारभार बघत असतोस. अवगणिया म्हणजे सोंग, बरं का, काय म्हणतोय बघा, तू पडलेला असतोस. किंवा मत्स्य कुर्म, हे सगळे तुझे अवतार आहेत. आणि ती लीला संपली की तू जिथं गुप्त रूपाने राहतोस, म्हणजे जे एके ठिकाणी ती शक्ती साठवलेली असते, ऐसे आघात जे तुझे विश्वरूप कानी ऐकिजे, ते देखाव या चित्त माझे उतावीळ देवा. म्हणजे मुद्दल मुळातलं जे विश्वरूप, तुझे ब्रह्मरूप आहे तुझं परमतत्व,
ते माझं बघण्यासाठी जीव उतावीळ झालेला आहे बाबा. परी आणि काय एक इथे शारंगी, तुझं विश्वरूपाते देखावया लागी, योग्यता माझी अंगी असे की नसे. एकदम म्हणत नाही अर्जुना, दाखवच मला, आता मला एवढं ज्ञान मिळालेलं आहे, तुझा वरद हस्त आहे, मग काय मला काय कमी आहे असं नाही. तो म्हणतो एक सांग मला, शारंगी म्हणतो, शारंगधारी सामर्थ्यवान आहेस तू. त्याला कुठल्या कुठल्या रूपाने त्याची स्तुती करतोय बघ, की मला योग्यता माझी आहे की नाही माझ्या अंगात हे बघण्यासाठी, ते तुम्ही सांगा मला, आणि मग मला तुम्ही दाखवणार का नाही. तरी तैसी ते कृपा करा, एरवी नव्हे हे म्हणा अवधारा, वाया पंचमाला पे बधिरा सुख केवते देईन. माझी योग्यता आहे का, तर कृपा करा, आणि नाही ना तर जाऊ दे, मग नाहीये तुझी योग्यता असं सर मला काही वाटणार नाही, तुम्ही सांगा मला नाहीये. आणि बरोबरच आहे म्हणे. अहो जर एखादा बहिरा आहे, त्याला पंचम आलाप घेऊन अगदी गायन ऐकलं, काय कळणार आहे त्याला, त्याच्या पुढे काय उपयोग आहे. तसं म्हणे अहो माझी योग्यताच नसेल हे बघायची, आणि तुम्ही मला दाखवणार तर काय होणार. त्याच्यामुळे तू बघ बाबा, माझी योग्यता आहे का तर दाखवतस. आणि तू म्हणे सगळ्यांचा अपकार तू करतात, त्यांचा पण उपकार करतो. आपण बघितलेले विरोधी भक्ती करणाऱ्यांना सुद्धा तू मोक्ष देतोस. अपकारिया तुझा उपकारू, अपात्रीही परी उदारू, दान मागोनी दारवंटे करू, जांगलासी बळीचा. किती नावं घ्यावी पुती नावांची. बळी, शिशुपाल, सगळ्यांनी विरोधी, कंस, पण सगळ्यांना तुझ्या हाताने मरण देऊन काय केलं, मोक्ष दिलास. म्हणजे जे अपकार करतात त्यांच्यावर पण तू उपकारच करतोस. त्या बळीच्या दाराचा तर तू रखवाला झालास म्हणे. त्याच्याकडनं दान मागितलंस आधी, त्याच्या ब्रह्मरंध्रावर जणू काही भगवंतानी पाय टाकून पाताळात टाकला पण म्हणतो, पण ब्रह्मरंध्रावर त्याच्या पाय ठेवून जणू त्याला ज्ञानाचा दारवंटा केला, आणि स्वतः द्वारपाल म्हणून राहिले त्याच्या पाताळात. कारण तो कितीही बाकी असला तरी भक्त होता भगवंताचा, आणि दान देण्यात मागे पुढे बघत, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना कथा 3 पावलं मागितली तिथे. तर असा तू म्हणे उपकार करणारा सगळ्यांवर आहेस, विरोधी भक्ती करणार, मग तू मला का नाही बरं करणार. म्हणून मग ज्ञानेश्वर इथे म्हणतायत, तो कृपा पियुष सजळू, आणि येरू जवळा आला वर्षा काळू, नाना श्रीकृष्ण कोकिळू अर्जुनू वसंत. ज्ञानदेव म्हणतायत, अहो मग असा अर्जुन कृष्णाजवळ मागताय, तो काही पुरा करणार नाही. कृपा पियुष सजळू, कृपेने भरलेला मेघ आहे हा कृष्ण, आणि वर्षा काळ रूपाने अर्जुन आलेला आहे. मग तो बरसणारच ना, वर्षा काळ आलेला आहे आणि अगदी दाटून आले मेघ, मग तो वर्षणारच. तसा म्हणे अर्जुन आहे, किंवा नाना, किंवा श्रीकृष्ण कोकिळ आहे आणि अर्जुन वसंत आहे म्हणे, मग कोकिळ गायन करणार नाही. अर्जुन वसंत रूपाने आलेला आहे, आणि कोकिळ गाणाने असं कधी होईल का. म्हणजे मग ती प्रसन्नतेचे आटोपे, गाजोनी म्हणतील सकृपे, पार्था देख देख अमुपे स्वरूप माझी. काय भगवंत एकदमच झालं, कारण त्यांना ना आनंदच झाला, आपल्या लाडक्या भक्ताने मागितलं म्हणून. ते प्रसन्नतेने आटोपे, प्रसन्नतेच्या आणि भरामध्ये एकदम गाजूनी ओरडून म्हणतात, असं काय अर्जुना, बघ बघ म्हणे माझं विश्वरूप बघ. एकदम आनंदाने असं म्हणतात, पार्था देख देख अमुक अमुक अपात, म्हणजे एक विश्वरूप दाखवलं, पण अनंत ब्रह्मांड नायक आपण म्हणतो ना, की एकच कुठलं ते अनंत ब्रह्मांडात अशी त्याची रूप आहेत का. म्हणून इथे अमुपे म्हटलेलं, एक नाही अपार अपार ब्रह्मांड, स्थूल ब्रह्मांड असतं त्याला विराट स्वरूप म्हणतात, आणि त्या विश्वरूपाच्या एका अंशावर पाहिलं त्यांनी, म्हणजे तेवढं प्रचंड सगळं व्यापकता असेल त्या ब्रह्माची, असं त्याने अशी हजारो त्यांनी दाखवली. आणि म्हणून त्या म्हणतात, बघ बघ तू बघ अर्जुना, तुला एक दावा म्हणितले, आणि त्याची दावी तरी काय दाविले, आता देखे आगवे भरिले माझीच रूपी. अरे अर्जुना, तू विश्वरूप दाखव एक म्हणतात, आणि मी तुला एकच दाखवलं, मग काय रे माझा मोठेपणा अर्थ. म्हणजे आपले लाडकी कोणीतरी अगदी आहे आणि तिने मागितली एक साडी, एक साडी काय 10 साड्या देतो तुला. त्याला असं म्हणलं तर म्हणतोय, अरे एक काय विश्वरूप, अनंत विश्वरूप म्हणे तू माझी, त्याची दावी तरी मग काय दाखवलं म्हणे, मग माझ्या उदारपणात काय अर्थ राहिला. भरपूर दाखवतो म्हणे तुला मी अनेक असं. एवं नानाविधे परी बहुवसे, आणि दिव्य तेज प्रकाशे,
देवीची एक एका ऐसे वर्णही नव्हे. अरे म्हणे अशी तुला मी रूप दाखवतो की तेजाने भरलेली आहेत नुसती, लखलखाट करतात, दिव्य तेज प्रकाश आहे. कसला दिव्य तेज येते, एक एका ऐसे वर्णही नव्हे. आणि परत सगळी वेगवेगळी आहेत, एकाचा रंग दुसऱ्याला नाही तुला मिळणार, एकाचं रूप दुसऱ्यासारखं नसणार आहे. अशी अनेक विश्वरूप तुला म्हणे मी दाखवतो बघ. एवं नानाविधा कृती या पाहता पारू नाही सुभद्रापती, ययाच्या एकेकी अंगप्रांती देखपा जग. अनेक विश्वरूप दाखवतो म्हणे सुभद्रापती, नाना विधा आकृती, अनेक आकारांची आहेत ते, आणि एकेका अंग एकेका अवयावर एक एक जग बघशील तू. म्हणून आपण म्हणतो त्याची हे करताना अनंत ब्रह्मांड नायक असं म्हणतो. तर तसं मी तुला दाखवतो म्हणे. अरे तू एक विश्वरूप मागतो, सगळं बघ म्हणे. जया ते वेदत्री काही नायके, ती ये प्रत्यक्ष देखाने के, भोगी आश्चर्याची कवतिके महारुद्धी. म्हणे अहो वेदांना पण जे कळलं नाही, वेदांना पण हे रूप पाहायला मिळालं, त्यांना तर कळतच नाही. नेती नेती म्हणून वर्णन करतात ब्रह्माचं, ते तू प्रत्यक्ष बघ म्हणे. आणि आश्चर्याची कौतुके, महारिद्धी म्हटले म्हणजे कौतुक आणि आश्चर्य, आनंद रूपी हीच जणू काही महासिद्धी आहे तुझ्यासाठी. बरोबर आहे की नाही? रिद्धी सिद्धी आपण म्हणतो. एखाद्या योग्याला, आपल्या महायोगाने योगसिद्धी मिळतात त्याला, पण त्या सिद्धी काय हो, या सिद्धीच्या पुढे प्रत्यक्ष ब्रह्मांडाचं रूप मिळालं, विश्वरूप बघायला मिळालं, हीच आश्चर्य आणि कौतुकाची महासिद्धी तू भोग. ही एवढी एक काय तुला सगळी दाखवतो. या मूर्तीच्या किरीटी रोममुळी देखेपा सृष्टी, सुरतरु तळपटी तृणांकुर जैसे. हे कशी आहेत माहिती का म्हणे विश्वरूप सगळी. सुरतरु तळवटी, जो सुरतरु असतो ना, आपण कल्पतरू असतो, त्याच्या खाली तृणांकुर गवत उगवावी, तसे एकेका रोम, ह्या विश्व जे बघतोयस माझं रूप, त्यातलं एक रोम म्हणजे माहिती ना शरीराचे जे एक एक रोम असतात, त्या एकेका रोमाच्या तिथे एक एक सृष्टी दिसेल म्हणे तुला. एकेका रोमाच्या तळी सृष्टी दिसेल. कल्पतरूच्या खाली जसं गवत असतं साधं उगवलेलं, तसं म्हणे एकेका रोममुळी देखेपा सृष्टी. एवढे बघ. ऐसे विश्वमूर्ती तेणे बोलिले कारुण्य पूर्णे, तव देखत आहे की नाही ना म्हणे निवांत तुझं ये रूप. आता बघा मजा, गीतेमध्ये पश्चिम योगम ऐश्वरम वगैरे म्हणले, आणि लगेच पुढच्या श्लोकात म्हटलंय की ददामी दिव्य चक्षु, ददामी दिव्य चक्षु, ते असं म्हटलेलं आहे. पण मध्ये काय झालं, आधी म्हणाला देव हा बघ बघ तू, आणि नंतर मग तो एकदम म्हणतो तुला दिव्य चक्षु देतो तुला. मग ह्याच्यामध्ये असं काय एकदम म्हणायचं कारण झालं, ते ज्ञानेश्वरांनी बरोबर सांगितलं. काय म्हणतो माहितीये भगवंत, ऐशे विश्वमूर्ती बोलिले कारुण्य पण, म्हणजे प्रसन्नतेने आणि दयेनी, म्हणजे दया प्रसन्नता करुणा सगळं अर्जुनाप्रती त्याचं होतं त्या बोलण्यात. ते म्हणतात बघ बघ असं बोललंय, पण त्याच्याकडे बघतोय, कारण आता भगवंतांना पण अरे मी विश्वरूप दाखवले, आता अर्जुनाच्या चेहऱ्यावर काय दिसतोय आनंद बघूया. कारण त्याच्या चेहऱ्यावरचा, आई बाळाला काहीतरी देते छान, किंवा वडील देतात एखादे सुंदर वस्तू, आणि त्याला जो ते बघून आनंद होतो, त्याच्यात द्विगुणित आनंद आई बापांना होतो की नाही. तसंच आहे गुरुला. शिष्य आनंदित, शिष्य आपला ज्ञानी झाला, आनंदित झाला की गुरुला पण आनंद. म्हणून तो वाट बघतोय की अर्जुनाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आता विश्वरूप दाखवणाऱ्या. म्हणून म्हणतो देखते की नाही म्हणे निवांत. अरे आता अजून चेहऱ्यावर काहीच नाही म्हणे, काही रेषच उमटलेली नाहीये. एथ कापा हा उगला, म्हणून श्रीकृष्णे जवळ पाहिला, तो आरतीचे लेणे लेईला तैसाची आहे का. माऊलीच्या कल्पना बघा, आरतीचे लेणे लेईला, म्हणे आरती म्हणजे इच्छा, ज्याने ती इच्छा केली होती ना विश्वरूप बघण्याची, तो जणू काय अलंकार घातलाय त्यांनी. तर तो जो ती आहे तशीच आरती, म्हणजे तो इच्छेचं लेणं तसंच आहे त्याच्या अंगावर. म्हणजेच काय, अजून काही त्याचं समाधान झालेलं म्हणजे उत्कंठता ती अजून तशीच आहे चेहऱ्यावर. त्याच्या इच्छेची जी मागणी केलेली चेहऱ्यावरची रेष आहे ते तशीच आहे म्हणे. तसंच आहे ना, हा का म्हणे असं बघतो एवढं मी दाखवलंय. आणि हे बोलोनी देव हसिले, हसोनी देखणिया म्हणतिले, आम्ही विश्वरूप तरी दाविले परी न देखसेची. तू काय म्हटले बघा, हसोनी देखणिया म्हणतिले. हसले देव आणि देखण्या, तर म्हणतात वा रे वा बघणारा तू, इच्छा करणारा,
काय बघतोस म्हणे, देखणी या म्हणतीले, आम्ही विश्वरूप तुला दाखवलं आणि बघतच नाहीयेस की तू. मग अर्जुन काय हुशारच होता हो. तो काय म्हणतो, यया बोला ये रे विचक्षणे, म्हणितेले हाजी कवणासी ते उणे, तुम्ही बका करवी चांदणे चरवू पहामा. अर्जुन म्हणतोय चतुर्विचक्षणे, चतुरपणे म्हणतोय, हो भगवंत, पण हा उणेपणा कोणाकडे जातोय म्हणे, मी काहीच बघू शकत नाहीये. यात कोणाचा बरं दोष आहे? कारण तुम्ही काय करताय माहिती का, बका करवी, बगळा असतो ना त्याच्याकडनं चांदण चरवून घेऊ बघताय. कारण जसा तो चकोरच फक्त घेऊ शकतो, प्राशन करू शकतो, बक कसा करेल, तशी माझी योग्यता नाहीये हो. आणि तू माझ्याकडनं तुम्ही ते चांदण उगाच प्राशन करून घ्यायचा प्रयत्न करताय. पण तरी तो लगेच म्हणतो, अरे बापरे, मग ह्याच्यात कोणाचा दोष वगैरे असं मी म्हटलंय, भगवंत रागवतील का काय? म्हणून तो म्हणतोय, परी हे तुमचे ओणे न बोलावे, मीचीच आहे तिचे बरे. जाऊ दे, तुम्हाला नाही देते भगवंत उणेपणा, तो माझ्याकडेच घेतलेला बरा. मीची साई ह्याची बरे, माझ्याकडेच घेतो. एक आथी म्हणितेले दैवे मानू बापा. ते म्हणता, बरोबर आहे, बरोबर आहे रे बाबा. देव म्हणतात, तुझं खरं आहे, माझ्याकडनं एक गोष्ट राहिली आहे म्हणाले, साच विश्वरूप जरी आम्ही दावावे, तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे. परी बोलत प्रेम भावे ढसाळ गेलो. मान्य करतात भगवंत. अहो भगवंत स्वतः आपली चूक मान्य करतात आणि आपण क्षुद्र मानव, आपली कुठे चूक झाली तर मान्य करत नाही, अहंकाराने बसतो. सॉरी म्हणायला आपल्याला इतका अपमान वाटतो. आपली चूक झाली ना, सरळ मोकळेपणाने करून, अहो माझी खरंच चूक झाली हो, हे असं नको होतं. काय त्याच्यात आहे? आपलं मन पण मोकळं होतं, दुसऱ्यांना पण कळतं मग तुम्ही कसं आहे. भगवंत म्हणतात, बरोबर आहे, पण प्रेम भावे ढसाळ. आणि तुझ्या प्रेमात इतकं मी बुडून गेलोय ना, मध्ये ढसाळ विसरूनच गेलो. कसला मी म्हणे वेंधळा, आपण म्हणतो ना काय वेडी मी विसर. तसे भगवंत म्हणतात, कसा वेंधळा मी म्हणे, तुला ते सामर्थ्य द्यायलाच विसरलो की रे, विश्वरूप दाखवलं. आणि काय झाले ना माता भुई पेरेचे, तरी तो वेलू विलया जाजे. अहो लागवड वगैरे न करता बी पेरलं तर काय ती वायाच जाणार ना. तसंच म्हणे, तुला सामर्थ्यच द्यायला विसरलो. पै कौरव कुळ चक्रवर्ती, मजा हाची विस्मय पुढत पुढती, जे श्रिय त्रिजगती सदैव असे कवणी श्रियेनी. आता संजय म्हणतो धृतराष्ट्राला, बरं का, त्याला उद्देशून तो शब्द वापरलाय, कौरव कुळ चक्रवर्ती. आता तो त्याचा राजाच आहे, हा त्याचा दास आहे, म्हणून आता ते म्हटलंच पाहिजे ना. की तो म्हणतो, हे राजन, अहो मला हेच आश्चर्य वाटते पुढत पुढती, की हा भगवंत अर्जुनाच्या कैयात एवढा झाला कसा, जे श्रियेनी लक्ष्मीहूनही, कोण आहे जगात लाडकं ह्याला, पण हा सदैव अर्जुनाचं दैव बघा तेवढं, लक्ष्मीपेक्षाही लाडका झालेला आहे. आणि तो जे म्हणेल तो ते करतोय भगवंत, काय वाटेल ते करतोय. हा कोपेकू निवांतूस आहे, हा रागवला ना तरी हा गप्प बसतो, ऐकून घेतो सगळं. अर्जुनाचं मागे सुद्धा म्हटलंय ना त्या ह्याच्यामध्ये, नाही 11व्यातच पुढे म्हटलंय त्यांनी, अर्जुनाला जेव्हा कळतं की खरा परमेश्वर हा कोण आहे, तेव्हा तो म्हणतो, अरे मित्राच्या नात्याने मी काय काय बोललो तुला, उगाचच काहीतरी नेहमी बोललो खाजगीमध्ये. हा कोपेकू निवांती, हा रुसे तरी बुझा, रुसला की हा चालला त्याची मनधरणी करायला अर्जुनाची. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. आश्चर्य वाटते मला, कसलं वेळ लागलंय अर्जुनाचं देवाला. असंच आश्चर्यचकित होऊन हा संजय सांगतोय धृतराष्ट्राला. एका दृष्टीने त्याला तिथे त्याला दाखवून द्यायचंय की अर्जुन किती लाडका आहे बघा, आणि अर्जुन पराक्रमी पण आहे. आणि हा श्रीकृष्ण जेथे आहे त्याची कृपा आहे, तिथेच सगळा तो, म्हणजे आता थोडं थोडं सूचित करायला लागलं. 18व्यात जे शेवटी सांगितलं संजयाने हात उभारून, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ. तर असं त्यांनी सांगितलं की काय ह्याला काय वेळ लागले का काय. मग दिव्य चक्षु प्रकटला, तया ज्ञानदृष्टी फाटा फुटला, यया परी दाबिता जाहला ऐश्वर्य आपुले. मग भगवंतांनी दिव्य चक्षु दिलेले त्याला, दिव्य चक्षु दिले, मग दान ज्ञान दृष्टीचा फाटा फुटला असं म्हटलेलं आहे. ह्या चर्मचक्षुने काही आपल्याला ते दिसणार नाही दिव्य, ते दिव्य चक्षुनाही खरं ज्ञान प्रकाश दिसला त्याच्यामध्ये. आणि मग आपलं ऐश्वर्य त्यांनी भगवंतानी
त्याला दाखवलं की हे काय विश्वरूपातलं ऐश्वर काय आहे माझं ते तू बघ. कसा अनुग्रह केला म्हणे हा भगवंताने अर्जुनावर, कशी कृपा केली की जशी ध्रुवावर केली. ध्रुवाला अढळ पद देऊन टाकलं त्याने. अशी कृपा म्हणे तैसा अनुग्रहे पैराया, श्रीहरी केला धनंजया, आता कवणेकडे ही माया ऐसी भाषण येणे तो. ही कृपा भगवंतानी केली काय, ज्ञान चक्षु दिले त्याला. जसे संजयाला पण दिव्य चक्षु दिले ना व्यासाने, की तू इथे बसून तुला दिसणार आहे तू सांग, तसे दिव्य चक्षु दिले. आणि ते ज्ञान, मग आता माया कुठली राहिली हो. जो मायारूपी सगळं विश्व जे आपण ह्या गोष्टीला ह्यांनी चर्मचक्षुनी बघतो ते सगळं नष्टच झालं ना. म्हणून म्हटलंय की कवणेकडे माया, आता कुठे गेली माया, कोणे भाषण, सगळं दिसणारं माया रहित विश्वाचं दर्शन त्याला झालं. इथे माया म्हणजे अविद्या, अविद्या नष्ट झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी खरं विश्वाचं दर्शन म्हणजे जे ब्रह्मानी भरलेलं आहे असं त्यांनी दिव्य चक्षुमुळे ते पाहिलं. एकसरे ऐश्वर्य ते जे पाहले, तर या चमत्काराचे कारणव जाहले, चित्त समाजी बुडवून गेले विस्मयाची. आता हे जे पुढचं वर्णन आहे ते सगळं संजयाच्या दृष्टीतून केलेलं. संजयाने जे पाहिलेले तो ते सांगतोय धृतराष्ट्राला. तो म्हणतोय की हे ऐश्वर्य त्याच्या एक सर एकदमच, आता दिव्य चक्षु दिल्यावर त्याला एकदमच दिसायला लागलं हो सगळं. त्यांनी जर म्हटलं ना एकेका रोमाच्या ठिकाणी एक एक विश्व बघ, तसं दिसायला लागलं. आणि तो चमत्काराच्या महापुरातच बुडला. एकार्णव म्हटलंय, एकार्णव केव्हा होतो म्हणजे सगळीकडे जलमय एकच समुद्र प्रलयाच्या काळी. तसं म्हणे तेवढा त्या प्रलयाच्या काळी जसा एकार्णव व्हावा तशा त्या पुरामध्ये विस्मयाच्या ह्याच्या पुढ्यात त्याचं चित्त बुडून गेलं. इतकं त्याला आश्चर्य, प्रथमच बघतोय ना तो दिव्य चक्षुनी काय ते विश्वरूप, आणि तो आश्चर्यचकित झालेला आहे. मायेचा अंधकार गेलेला आहे आणि अमर्याद असं भगवंताचं रूप तो आता बघतोय. दिशाचे ठावही हरपले, अधोर्ध्व काय नेणो जाहले, चेईल्या स्वप्न तैसे गेले लोकाकार. संपूर्ण विश्वरूपानेच भरलेलं आहे अंतराळ, बाकी काहीही त्याला दिसत नाहीये. त्यामुळे त्याला दिशा काय हेच कळत नाहीये. खाली अधोर्ध्व, वरती काय, खाली काय, डावीकडे डावीकडे काहीही कळत नाहीये. कसं म्हणे चेईल्या स्वप्न तैसे गेले लोकाकार. जाग झाल्यावर जसं स्वप्न नाहीच होतं आपलं. स्वप्नात आपण काय काय बघत असतो ते जागल्यावर कळतं, अरे खोटच होतं सगळं, ते नष्टच होतं सगळं त्या भावना आणि ते स्वप्न. तसं म्हणे लोकाकार जे आतापर्यंत त्याच्या चर्मचक्षुना, बाजूला सैन्य उभं आहे, हे कुरुक्षेत्र आहे, इथे लढायला आपण आलेलो आहे, बाजूला हे सगळं गेलंच म्हणून. सगळं ते दिसेनासच झालं, त्याला कळतच नाही काय कुठे काय आहो आपण, कुठे उभे आहोत, कुठल्या दिशा. तैसा विस्मृतू पाहे कोडे, तव पुढा होते चतुर्भुज रूपडे, तेची नाना रूप चौकडे मांडून ठेले. आश्चर्याने तो इकडे तिकडे बघतोय तर समोर त्याला चतुर्भुज रूपडं दिसतं, सुंदर सावळं. आणि तेच म्हणजे जे त्यांनी बघितलं होतं रथामध्ये आपला सावळा श्रीकृष्ण, तेची नाना रूप, तिथे नाना रूपात ते त्याला दिसायला चहूकडे, चारी बाजूला तेच रूप त्याला दिसायला. आणि आतमध्ये कुठेतरी त्याला अशी प्रचिती यायला लागली, अरे खरंच की सगळं ब्रह्मानेच भरलेलं आहे. प्रथम स्वरूप समाधान पावनी ठेला अर्जुन, सवेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे. सगळं पाहून विस्मयचकित होऊन क्षणभर त्यांनी डोळे मिटलेत बरं का. आणि डोळे मिटल्यावर सुद्धा त्याला आतमध्ये तेच रूप दिसतंय. आणि म्हणून म्हटले स्वरूप समाधान ठाऊन, आतमध्ये शांत शांत. अप्रत्यक्षात डोळे मिटल्यावर पण ते रूप दिसतंय. बघा ना साक्षात्काराच्या वेळेला संतांना कसा अनुभव येत असेल. म्हणून इथे स्वरूप समाधान, त्या स्वरूपाचं दर्शन झालं त्याला आतमध्ये. आणि तो समाधान पावनी ठेला, सवेची उघडी लोचन, मग त्याने क्षणभर डोळे उघडले, तब विश्वरूप देखे. बाहेर विश्वरूप, आत पण विश्वरूप. म्हणून ते म्हटले की अहो नवल काय की दोन्ही डोळा विश्वरूप, डोळे मिटून पण तेच, डोळे उघडून पण तेच. हा अतिशय अचंबा म्हणे तो नव.
आश्चर्य नवल ह्याच्यात बुडून तो बघतोय अर्जुन की अरे आतमध्ये तेच दिसतंय आणि तिथे एक समाधान पावतंय आणि डोळे उघडून बघितल्यावर त्याला नवल आश्चर्य थोडी भीती अशा या सगळ्या भावना एकत्र आहे. मी म्हटलं त्यांनी शांत रस अद्भुत रस कसा मिळून आलेला आहे ते मुद्दामून या आवडीत सांगितलं. आतमध्ये शांत पावला डोळे मिटून ते आतलं म्हणजे आतलं स्वरूप आपलं तेच आहे आणि बाहेर पण स्वरूप तेच आहे. आत पण आपले आत्माराम आहे, बाहेर पण तोच आहे हे अर्जुनाला आता कळलं. मग तेच सैंग देखे वदने जैसी रमानायकाची राजभुवने नाना प्रकटते निधाने लावण्य श्रियेची. अनेक वदन बघितली, सैंख्य असंख्य बघितली त्यांनी वदन तिथे मध्ये. ती कशी म्हणे रमानायकाची राजभुवने, रमानायक विष्णूची राजभवन असावीत अतिशय वैभवाने भरलेली तशी राजभुवन म्हणे ती जणू काही प्रगटली आहे असं त्याला मिळालं. लावण्य श्रियेची, लावण्य रूपी श्रिया लक्ष्मी तिची राजभवन जणू काही असावी असं त्याला वाटायला लागलं. इतकं ते तेजानी वैभवानी सगळं भरलेलं होतं. काय त्याचं तेज वर्णावं म्हणून काही सांगताच येत नाही. याही माझी एकेके सावियाची भयानके काळ रात्रीची कटके उठावली तैसी. पण त्याच विश्वरूपामध्ये जिथे त्याला सुंदर समाधान देणारी राजभवन वाटणारी अशी वक्त्र दिसत होती त्याच ठिकाणी भयानक वक्त्र पण दिसत होती. आणि त्याला उपमा यांनी दिलेले जणू काही काळ रात्रीची कटकटक म्हणजे सैन्य. काळ रात्र म्हणजे आता सगळं आपलं मरण आलंय आणि तेव्हा सैन्य आले किंवा प्रलय आलाय त्यावेळेच सैन्य उठावं असं भयानक असावं तशी ही पण वदन होती. म्हणजेच भगवंतानी जगामध्ये जशी सुंदरता आहे, कोमलता आहे, तशीच कटुता भयानकता पण आहे हे एकदम दाखवलं होतं. की जगामध्ये हे सगळे भाव आहेत, सगळंच आहे आणि ते सत मधनं झालेलं आहे सगळं. म्हणून एके ठिकाणी म्हटलंय सत असत मृत्यू जीवन मीच आहे, सगळं मीच आहे असे सगळ्या प्रकारचं रूप भगवंतानी अर्जुनाला दाखवलेलं आहे. आणि काय म्हणे तेथेची कृष्ण मेघाची या दाटी माझी कल्पांत विजूची स्फुटी तैसिया वन्नी पिंगळा देती भ्रूभंगा तळी. आता तो विस्मयाने आश्चर्याने एक एक भाग बघतोय बरं का त्या विश्वरूपाचे कसं वर्णन केलंय बघा. तरी मी ह्याच्यातले मधले घेतलेत, आपल्याला शक्य नाही आपल्या एका ह्याच्यात असं प्रत्येक ओवीमध्ये इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांनी. कृष्ण मेघाची या दाटी, कृष्ण रूप मेघांमध्ये जण वीज चमकावी ना लक्कीनी आणि कशी तेजस्वी विजूची स्फुटी तशी म्हणे भ्रूभृंगातळीच्या विश्वरूपाच्या वदनावरती भ्रूभृंग भोवया होता त्याच्या खाली म्हणे पिंगळा देठी पिंगट रूपी अशी ती त्याची दृष्टी डोळे बघितले अर्जुनाने. आणि तो म्हणतो अरे त्याच्यामध्ये याचे चरण कुठे गेले. म्हणे चरण ते कवणेकडे केऊ ते मुगटके दोदंडे ऐसी वाढवीत कोडे चाड देखावयाची. विश्वरूप बघतो सगळीकडे भयानक वदन दिसतायत त्याला. काही छान नटलेली दागिने घातलेली माला घातलेली काही भयानक दाढा असलेली ते पुढे आपण वर्णन बघणार होतो. तो म्हणतात मी नेहमी चतुर्भुज ह्याच्यामध्ये बघतो त्याचे ते चरण कुठे गेले, बळकट बाहू कुठे गेले, मुकुट कुठे गेला, काही मला दिसत नाहीये. ऐसी वाढवी तर कोडे चाड देखावयाची. ते प्रत्येक तिथेच तो घाबरलेला आहे आणि त्याला आपलं पूर्वीचं रूप साजिर चतुर्भुज रूप आठवतंय त्याला. तो म्हणतो कुठे गेले ते त्याचे भुज, कुठे गेला मुकुट. ते रूप बघण्याची आत्तापासूनच त्याला ती आता इच्छा होती. कुठेतरी तो भांबावलाय, आश्चर्यचकित झालाय, नवल पण झालेलं आहे पण कुठेतरी भांबावलेला. दिव्य चक्षुनी बघतोय तरी ते त्याला सहन होत नाही आणि ते साजिर सुंदर शांत चतुर्भुजच रूप त्याच्या समोर आहे. आणि तो परत म्हणतो अरे ते कुठे गेलं त्याचं रूप. अशा रीतीने अर्जुन ते विश्वरूप बघताना काय काय त्याची अजून स्थिती झाली ती आपण आता पुढच्या वेळेला बघू.